नमस्कार, मी योगेश रमेशराव सोमवंशी, शिल्पनिदेशक यंत्रकारागीर, कैलासवासी विनायकराव मेटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर। या व्हिडिओमध्ये आज आपण स्लिप गेजेस हा चॅप्टर बघणार आहोत। या पाठात आपण खालील मुद्दे बघणार आहोत: स्लिप गेजेसचा परिचय, स्लिप गेजेसचे मटेरियल, स्लिप गेजेसच्या ग्रेड व त्यांचा उपयोग, स्लिप गेजेसचे सेट्स, स्लिप गेजेसची निगा व काळजी। अतिसूक्ष्मरित्या लांबीची मोजमाप करण्यासाठी स्लिप गेजेसचा उपयोग केला जातो। स्लिप गेजेस आयताकृती ब्लॉक्सच्या स्वरूपात असतात। स्लिप गेजेस वेगवेगळ्या संख्येने सेटमध्ये उपलब्ध असतात। ठराविक साईज तयार करण्यासाठी स्लिप गेजेस एकमेकांवर घासून आणि फिरवून बसवाव्या लागतात। या क्रियेला रिंगिंग असे म्हणतात। स्लिप गेजेसचे मटेरियल: हाय ग्रेड स्टीलपासून स्लिप गेजेस तयार करतात। स्लिप गेजेस संपूर्ण हार्डनिंग करून त्यावर हीट ट्रीटमेंटची प्रक्रिया केली जाते। काही स्लिप गेजेसच्या सेटमध्ये टंगस्टन कार्बाईडपासून तयार केलेल्या 2 प्रोटेक्टर स्लिप गेजेस दिलेल्या असतात। स्लिप गेजेसच्या साहाय्याने कोणतीही साईज तयार करताना इतर स्लिप गेजेसच्या पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्टर स्लिप गेजेसचा उपयोग होतो। स्लिप गेजेसचे ग्रेड आणि त्यांचा उपयोग आपण बघूयात। भारतीय मानांकन पद्धतीनुसार स्लिप गेजेसच्या ग्रेड 00, ग्रेड 0, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 या 4 ग्रेड्स आहेत। ग्रेड 00चा उपयोग कॅलिब्रेशनसाठी, ग्रेड 0चा उपयोग इन्स्पेक्शनच्या कामासाठी, ग्रेड 1चा उपयोग टूल रूम, स्टँडर्ड रूममध्ये केला जातो, ग्रेड 2चा उपयोग वर्कशॉपमधील सर्वसाधारण कामांसाठी केला जातो। स्लिप गेजेसचे वेगवेगळे सेट्स बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी जास्त प्रमाणात वापरले जाणारे सेट्स खाली दर्शवले आहेत। यापैकी सेट M87 आणि सेट M112 हे सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात वापरले जातात। स्लिप गेजेसने साईज तयार करणे: कोणतीही ठराविक साईज तयार करण्यासाठी अनेक स्लिप गेजेस एकमेकांवर रिंगिंग करून बसवाव्या लागतात। कोणतीही साईज तयार करताना शेवटच्या डिजिटच्या लहान साईजच्या स्लिप गेजेसपासून सुरुवात करावी आणि मोठ्या साईजच्या स्लिप गेजेसने शेवट करावा। ही साईज तयार करताना कमीत कमी स्लिप गेजेसचा वापर करावा। स्लिप गेज वापरताना घ्यावयाची निगा व काळजी: वापर करण्यापूर्वी पेट्रोलियम जेली काढून टाकण्यासाठी स्लिप गेजेस कार्बन टेट्राक्लोराईडने स्वच्छ करावे आणि सरफेस पुसण्यासाठी मऊ चामड्याचा वापर करावा। मोकळ्या हाताने स्लिप गेजेस हाताळू नये। हाताच्या उष्णतेने स्लिप गेजेसच्या साईजवर परिणाम होतो। स्लिप गेजेस हातामध्ये पकडताना लॅपिंग केलेल्या सरफेसला स्पर्श करू नये। कोणतीही ठराविक साईज तयार करताना कमीत कमी स्लिप गेजेसचा वापर करावा। स्लिप गेजेसने साईज तयार करताना लहान साईजच्या स्लिप गेजेसपासून सुरुवात करावी आणि मोठ्या साईजच्या स्लिप गेजेसने शेवट करावा। प्रोटेक्टर स्लिप गेजेस असल्यास त्यांचा वापर करावा। स्लिप गेजेसचा वापर झाल्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईडने त्या स्वच्छ कराव्यात आणि त्यावर पेट्रोलियम जेलीचा थर द्यावा, जेणेकरून त्यांचे गंजण्यापासून संरक्षण होईल। आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला स्लिप गेजेस सविस्तरपणे समजले असेलच। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करावा। धन्यवाद।